नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण कोथिंबीरीची कुरकुरीत वडी। उन्हाळ्यामुळे काहीतरी वेगळं चमचमीत खाण्याची इच्छा होते, त्यासाठी आता आपण हा पदार्थ ट्राय करूया। त्यासाठी मी एक बाउल म्हणजे अगदी एक जुडी मोठी अशी कोथिंबीरीची स्वच्छ निवडून घेतली, त्याची कडक देठ काढून घेतली, धुवून घेतली आणि कट करून घेतली। त्यासाठी आपल्याला लागेल हे पाऊण वाटी बेसन पीठ आहे। त्यानंतर आपण वाटणामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या असतील, एक लसणाची गड्डी, थोडस जिरे, नंतर थोडासा ओवा आणि हे मीठ। आपण हे आता वाटण तयार करून घेऊ। हे वाटण तयार करून घेतले, ते वाटण नंतर आपण त्यात टाकण्यासाठी थोडस लाल तिखट घेतले मी, अगदी छोट्या चमच्याने 1-1.5 चमचा असेल, धने जिरे पूड आहे, थोडस हळद आहे आणि अगदी 1 चमचाभर तीळ आहेत। आता हे सर्व आपण कोथिंबीर मध्ये बेसन पीठ हे सर्व मसाले घालून मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपल्याला लागेल असं पाणी घालून आपण मस्त असं मीडियम घट्टसर गोळा तयार करून घेऊ। आपण गोळा मळून घेतला आणि आता तो प्लेट मध्ये तेल आपण लावून घेतलं होतं ग्रीसिंग केलेलं, आता त्यामध्ये तो मस्त थापून घेतलाय। आता तो स्टीमर मध्ये ठेवून एक 10 ते 12 मिनिट त्याला मस्त वाफवून घेऊया। 15 मिनिटांनंतर आपल्या कोथिंबीर वडे मस्त उकडून निघाले। मी आता ते थंड करून घेतले आणि त्याला कट पण देऊन घेतले। आता आपण त्या फ्राय करूया। तेल आपलं मस्त गरम झालं, मस्त एका बाजूने फ्राय झालं। आता आपण थोडस पलटी करून घेऊया। बघू शकता वड्यांना मस्त लालसर कलर होईपर्यंत आपण तळून घेतोय, म्हणजे छान कुरकुरीत होतील। अगदी दोन्ही बाजूने 2-3 मिनिट आपल्याला लागणार आहे। तयार आहेत आपल्या मस्त कोथिंबीरच्या कुरकुरीत वड्या। तुम्ही त्या टोमॅटो केचप सह एन्जॉय करू शकता। चला तर मग तुम्ही पण ट्राय करा, कमेंट मध्ये मला नक्की सांगा। भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपी सह। तोपर्यंत मस्त राहा आणि चवीने खा। थँक यू फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट।